खडा सापडला, असा चकाकणारा खडा. आणि सापडल्याबरोबर त्याची एक मेंढी अत्यंत आवडीची होती. जसं आपला बैल आवडीचा असतो, गाय आवडीची असते ना, तशी त्या सगळ्या कळपामध्ये एक मेंढी खूप आवडत होती. तो खडा, तो दगड त्यांनी उचलला आणि म्हटलं काय आपली ती आहे ना राणी नावाची मेंढी आहे ना, तिच्या गळ्यात बांधली. त्याने असं एक कवच केलं खंडाचं सोन्याचं, आणि त्याच्यामध्ये ते कवच करून त्याला ती दोरी बांधून, दोरी बरं का काय व्यवहार कसा चाललाय ते कळायला पाहिजे. त्यांनी ती दोरी घेतली, दोरखांड घेतला आणि ती दोरी बांधून तो खडा गळ्यात बांधला. आता कळायला पाहिजे ना, आपण काहींची बुद्धीच इतकी जड असते. रात्र झाली त्या शेतामध्ये अशी वाघूर लावली जाते आणि त्याच्या आतमध्ये त्या मेंढ्या सुरक्षित केल्या जातात आणि बाजूला ते धनगराचे कुटुंब, ठीक आहे ना, वेड्या माणसांनी इकडे झोपायचं, तिकडे कोपऱ्याला काही वाघापासून वगैरे भीती होऊ नये म्हणून झोपायचं असतं. पण काय कोण जाणे, अक्षरशः कंदील लावावा, दिवा लावावा असा लख्खा प्रकाश. आणि तिथं पडला ना त्या कशाने पडला, तर बाकीच्यांना माहिती नव्हतं रे काय उद्योग केला. त्या बाकीच्या धनगरांनी विचारलं कधी कधी असा प्रकाश पडत नाही, यावर प्रकाश कसं काय पडला या मेंढ्यामध्ये अंधाराचा. म्हटलं ते द्या सोडून बोले, मला हे खडा आवडला आणि तो मी मेंढीच्या गळ्यात बांधलाय आणि त्याच्यामुळे हे झालं असेल. आता तरी शांतपणे यावं ना. दुसऱ्याही दिवशी त्यांनी मेंढीच्या गळ्यातला खडा काढला नाही. एवढा चमत्कार होतोय ना. अशी बुद्धीच काहींची जड असते. परिणाम नाही किती प्रकाश पडू द्या, परिणामच होत नाही. आताच अंधार असेल तर प्रकाश कसं काय पडणार. आणि हे सगळं असताना त्याची चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्याच्या नंतर ती चर्चा एका रत्न पारखेच्या कानावर गेली आणि त्यांनी या वाड्यावरती आपलं दुकान सोडून म्हटलं असा चमत्कार प्रकाश पडतो आणि दगडाचा नाही काहीतरी वेगळंच असणार आहे. आपल्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, लोकांनी सांगितले नाही वागितले कसं लक्षात ठेवायचं. आणि तो प्रत्यक्षात त्या कळपावरती आला आणि ते पाहिल्याबरोबर पारख करायला वेळ लागली नाही. त्यांनी त्या धनगराशी बोलायला सुरुवात केली. हा खडा आहे ना मेंढीच्या गळ्यातला, आत्ताच्या आत्ता 10,000 रुपये देतो, देणार तुम्हाला. त्यांनी विचार केला, त्या खड्यात 10,000 रुपये जरा दम काढावा, लगेच सौदा नको होऊन जाईल. छे म्हटलं वेळ लागले का मला 10,000 देण्यासाठी. मला लक्षात 10,000 नाही 1,00,000 रुपये देतो, देणार. असं होत 10 लाखावर व्यवहार गेला. 10 लाख ही त्याची किंमत नव्हती. हे त्या धनगराचं आज्ञा त्या रत्न पारखेच्या कामी आलं आणि त्यांनी एका दणक्यात फोन करून आपली मंडळी बोलवली, ती पेटी धनाची त्यांच्या जवळ दिली आणि तो खडा ताब्यात घेतल्याबरोबर कोणतंही रत्न ठेवायचं असेल ना त्याला एक विशिष्ट प्रकारचा कागद असतो. सोनाराकडे जावा तुम्ही, त्या कागदात पहिला उंडा, ठीक आहे ना. नंतर एक डबी होती त्याच्याकडे, त्या डबीत ठेवली. तो घरी गेला. घरी गेल्याबरोबर घराच्या आत गेला, म्हणजे पहिलं दालन त्यांनी पार केलं. आता तिथे ठेवायला काय हरकत, घरात गेला नाही आणखी दुसरं दालन उघडलं. आणि मग तिजोरी कुठं असते का, पहिल्या घरात दालनात असते का. तिजोरी तिथं होती ना, 2-3 दालनं उघडून कंपार्टमेंट बदलून तिथे गेला. आता कपाट उघडलं, द्यायचं कपाटात ठेवून. नाही कपाटात आणखीन एक कपाट असतं, असं आडवं असतं पण तिकडाची चावी लावावी लागते. तिथं ते तो ठेवला डबी इतक्या आतमध्ये. कारण काय, एवढा व्यवहार धनगरांनी त्याच खड्याप्रती केलेला व्यवहार आणि रत्न पारखेने केलेला व्यवहार वेगळं आहे की नाही, वेगळं आहे की नाही. का तर त्याला त्याचं मूल्य कळालं आणि याला त्याचं मूल्य कळालं नव्हतं. जेव्हा एखाद्या वस्तूचं मूल्य आपल्याला कळतं, ते आपल्याला किती मूल्य कळालं हे मोजण्याचं परिमाण काय आहे. आपला त्या वस्तूच्या प्रती कोणत्या स्वरूपाचा आचार आहे, आपलं वर्तन त्या वस्तूशी कशा पद्धतीचे, त्या पद्धतीवरती ठरतं की आपल्याला त्या वस्तूचं मूल्य कळालं की नाही. तुकोबारांना जे संत भेटले ते संत किती मूल्यवान